तामिळनाडूची निवडणूक 1 दिवसात आहे. महाराष्ट्रात 48 आहेत. तर महाराष्ट्राची निवडणूक 1, 2, 3, 4, 5 टप्प्यामध्ये. याचा अर्थ सरळ असं दिसतंय की निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रधानमंत्र्यांना कॅम्पेन करायला जे सुलभ असं टाईम टेबल आहे, ते टाईम टेबल आखलेलं दिसतंय. तुमचा हा आरोप आहे की ही तुमचा की निवडणूक आयोग, कारण तुम्ही हा गंभीर आरोप करताय. निवडणूक आयोग एक आपण म्हणतो स्वायत्त संस्था आहे, त्याच्यावरती कोणाचे निर्बंध नसावेत. पण मला एका गोष्टीचं उत्तर सांगा ना, की तामिळनाडूमध्ये एका दिवसात जर निवडणूक होऊ शकते, तर इथं का 5 टप्प्यात होऊ शकते? त्याचं कारण सरळ आहे की मोदींना ठिकठिकाणी जायला सुविधा व्हावी, हेच त्याच्या मागचं सूत्र आहे. महाराष्ट्राकडे तुम्ही म्हटलात की तुम्ही मगाशी सगळ्या सभांची ठिकाणं सांगितलीत. खरं तर इतक्या ठिकाणी सभा घेतात. महाराष्ट्रावरती विशेष लक्ष असण्याचं कारण काय? म्हणजे उत्तर प्रदेश खालोखाल सगळ्यात जास्त जागा आहे हे एक झालं, पण तरीसुद्धा महाराष्ट्रातनं वेगळं राजकीय कारण असं आहे, तुम्हाला वाटतं की त्यांचा फोकस महाराष्ट्रावर जास्त आहे? मला असं दिसतंय की त्यांना मागच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यात तुम्ही बघा, आता महाराष्ट्रातच उदाहरणार्थ आम्हा लोकांना 5-6 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4, काँग्रेसचा 1, त्याच्यानंतर औरंगाबादची मुस्लिम लीगची 1, अशा 4-6 जागा महाराष्ट्रात मिळाल्या होत्या. त्याच वेळेला मध्य प्रदेशमध्ये भाजपला 1 सोडता सगळ्या जागा, राजस्थानमध्ये सगळ्या जागा, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये 1-2 सोडल्या तर जवळपास सगळ्या जागा. हे जे चित्र होतं, बहुतेक ते चित्र डिस्टर्ब झालेले आहेत. आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी बोलतो या राज्यातल्या, त्यांचा असेसमेंट यावेळेला भाजपला सेटबॅक आहे. जिथं मागच्या वेळेला 100%, 98% जागा मोदींना मिळाल्या, तिथं सेटबॅक आहे. आणि त्यामुळे त्यांनी लक्ष अधिक महाराष्ट्रात घातलेलं असावं असं फायदा दिसतं. पण जागांच्या व्यतिरिक्त, कारण महाराष्ट्रात एक वेगळं, पण जसं म्हणू शकतो एक अलायन्स तयार झालं वेगळं. इंडिया आघाडीचे सगळ्यात महत्त्वाचे असणारे घटक पक्ष म्हणजे काँग्रेस व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन्ही पक्ष त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे एक फॉर्मिडेबल अलायन्स आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणून त्यांचं लक्ष जास्त आहे. अलायन्स आहे, त्याच्यावर ही गोष्ट नामंजूर करण्याचा अर्थ नाही की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, त्यांच्या संघटनेमध्ये फाटाफूट करायला मोदी आणि त्यांचे सहकारी यशस्वी झालेले आहेत, ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि कदाचित त्यामुळं इथं अधिक आपल्याला रिस्पॉन्स मिळायची शक्यता आहे, हा समज त्यांचा असायची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही पक्षाच्या फाटाफुटीचा उल्लेख केला. यावेळेस तुमचाही पक्ष म्हणजे ते महाराष्ट्रात त्यांचा प्रचाराचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. प्रचाराच्या दरम्यान तुम्ही म्हटलात की व्यक्तिगत हल्ले होतात. त्यांचं एक म्हणणं आहे की नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना असं वारंवार उल्लेख पंतप्रधानांच्या बोलण्यात आपल्याला आढळतो. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांची पातळी कुठे गेली? नकली शिवसेना म्हणायचं काय? कारण शिवसेनेचा एक एकनाथ शिंदेचा वर्ग बाजूला गेला, समजू शकतो आपण, पण संघटना तीच आहे ना. आज मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो, मला अत्यंत आक्रमकपणानं निवडणुकीमध्ये उतरलेले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचे शिवसैनिक दिसतात. त्यांनी एक आव्हान स्वीकारलेले आणि हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते बाळासाहेबांच्या विचारानं समाजसेवेच्यासाठी, राजकारणाच्यासाठी उतरलेले आहेत. त्यांना नकली म्हणणं याचा अर्थ एका दृष्टीनं शब्द वापरणार नाही,